नमस्कार बालमित्रांनो. प्रज्ञाशोध मंथन परीक्षा सराव प्रश्न संच भाषा मराठी. पुढील प्रश्न पाहणार आहात आणि आपल्या वहीवर सोडवणार आहात. भाषा विषयासाठी सराव प्रश्न संच पाहत आहोत. पाहूयात पुढील प्रश्न आणि त्यासाठी असणारे योग्य उत्तर. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. एकदा काय झाले, पृथ्वीवरील माणसावर इंद्रदेव रागावले. माणसांचे काहीतरी चुकले आणि इंद्रदेव भयंकर संतापले. इंद्रदेवाचा राग ओढावल्यावर पृथ्वीवर विचित्र गोष्टी घडू लागल्या. आकाशीचा पाऊस पडायचा थांबला. पृथ्वी सूर्याच्या प्रखर उन्हात भाजून निघू लागली. रानेवने होरपळून जाऊ लागली. नदी नाले आटू लागले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. पशुपक्षी तर पाण्याविना चाऱ्याविना तडफडून प्राण सोडू लागले. माणसे तहानेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे हिंडू लागली. काय करावे हे कोणाला समजेना. देवाच्या प्रार्थना करून झाल्या, प्रभूच्या विनवण्या करून झाल्या, कशाला काही म्हणून फळ येना. म्हणून पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी इंद्रदेवाची कृपा हवी. हा आहे उतारा. आता त्यावरील आपण प्रश्न पाहूयात आणि उत्तरे शोधूयात. होरपळून कोण जाऊ लागले? बरोबर, रानेवने. पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी कोणाची कृपा हवी? बरोबर, आपण इथे वाचलंच आहे, इंद्रदेव. प्रश्न तिसरा व चौथासाठी सूचना. कविता वाचूयात आणि उत्तरे शोधूयात. आई कसे ग पाण्याने आले भरू हे अंगण, काग रडते आकाश काल सकाळपासून, दिला दिसभर त्याला त्याच्या आईने का मार, तुझ्यासारखाच काग तिला राग येतो फार, तिचे केवढे ग मोठे डोळे लकाकत होते, खाऊसाठीच आकाश काल ओरडत होते, किती रडते बिचारे आले अंगण हे भरू, सांग आईला ग त्याच्या नको आकाशाला मारू. आता त्याची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. अंगण कशाने भरून आले? छान, बरोबर, पाण्याने. कोण रडत आहे? आकाश. शाबाश. पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? शिक्षक, लेखिका, इंजिनियर, संपादक. उत्तर आहे इंजिनियर. छान, म्हणजे तो इंजिनियर पण होतं आणि ती इंजिनियर पण होतं, म्हणजे दोन्ही लिंगामध्ये इंजिनियर हा शब्द अगदी चपकल बसतो. नेहाला मराठीत 90 गुण मिळाले या वाक्यातील विशेषण कोणते? आपल्याला माहित आहे, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द, तो आहे 90. अगदी छान. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? आपल्याला माहित आहे, अनेकवचनी जेव्हा शब्द शोधायचा असतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला त्या शब्दाला अनेक हा शब्द लावायचा असतो. जसं अनेक डोके, अनेक मडके, अनेक खेडे, अनेक वाडे, म्हणजे बरोबर हा आहे अनेकवचनी शब्द वाडे. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? पहा. सुधीर म्हणाला, मी गावी जाणार नाही. विवेक, समीर, जतीन शाळेत गेले. मला गुलाबाचे फुल आवडते. बापरे, केवढा हा अजगर. म्हणजे अ आणि ड बरोबर आहे, पण इथे उद्गारवाचक चिन्ह नकोय आणि इथे सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह नकोय, म्हणजे ब आणि क पर्यायाने पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पहा. आणि, बहीण, पाणी, गुणी. पाणी इथे न बाणाचं पाहिजे आणि दुसरी वेलांटी पाहिजे, म्हणजे अशुद्ध शब्द आहे पर्याय 3. खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे? नकार देणे, टीका करणे, दाद मागणे, न्याय मागणे, खंत वाटणे, वाईट वाटणे, चीज होणे, सार्थक होणे. 1 नंबर पर्याय हा चुकीचा आहे. नव्याचे, छान, बरोबर, 9 दिवस म्हणजे पर्याय 3. शिकवताना एकदम थांबून देशमुख सरांनी विचारले, बालपणीचे एखादे स्वप्न साकार झाल्यास काय रे वाटेल तुम्हाला? दुसरे काय वाटणार? आनंद. मुले उद्गारली. नेहमीच असं होतं असं नाही बरं का, माझीच गंमत सांगतो तुम्हाला. कोणती सर? बालपणी जेव्हा आई माझे केस विंचरायची ना, तेव्हा जीव नकोसा व्हायचा हिसक्याने, वाटायचे नकोत ते केस. असे म्हणत देशमुख सरांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला.
पाहूयात या संवादावर आधारित प्रश्नांची उत्तरे. वर्गात हशा केव्हा पिकला? छान. देशमुख सरांनी जेव्हा डोक्यावरून हात फिरवला, म्हणजे पर्याय 2. वरील संवाद कोठे घडला असावा बरं? छान, वर्गामध्ये, पर्याय 3. प्रश्न 14 ते 16. पाहूयात सुसंगत परिच्छेद. अश्विन महिन्यात डॅश डॅश हा सण येतो. पाहूयात चारी पर्यायापैकी अश्विन महिन्यामध्ये येतो दसरा. मग या सणालाच डॅश डॅश असे म्हणतात. बरोबर, विजयादशमी. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा करतात. शाबाश. जननी या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. जननी म्हणजे माता. विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अविश्वास. पर्याय 3. रिकाम्या चौकटीमध्ये योग्य अक्षर टाकायचं आहे आणि नंतर आपलं हे शब्दकोडे पूर्ण करायचं आहे. पहा बरं, कोणतं अक्षर टाकल्यानंतर आपलं या ठिकाणी कोड पूर्ण होणार आहे. टाकूया. सड त टाकल्यानंतर पहिला शब्द अयोग्य आहे. क टाकून पाहूयात. सडक, भडक, कडक, चरक. छान, म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द कोणता? मारपीट, मायमाऊली, मनोहर, मारझोड. मनोहर हा एकच शब्द आहे, तो जोडशब्द नाही. हरणासारखे डोळे असणारी या शब्दसमूहाबद्दलचा एक शब्द पर्यायातून शोधा. हरणासारखे डोळे असणारी म्हणजे मृगनयना. छान. खालील प्रश्नात चुकीची जोडी ओळखा. कोंबडीचे खुराडे, घुबडाची ढोली, कोळ्याचे घरटे, मुंग्याचे पोळे. ब आणि ड. कोळ्याचे जाळे असते म्हणजे क आणि मुंग्याचे वारूळ असते म्हणजे क आणि ड. पर्याय क्रमांक 4. वर या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. हे विरुद्धार्थी शब्द झाला. हा समानार्थी. नवरा पती. बरोबर आहे. वर म्हणजे नवरा पण आणि वर म्हणजे पती पण. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? पहा बरं. कंदील, समई, दिवा, पणती. 2 नंबर. 1 नंबर येईल कंदील, 2 नंबर येईल दिवा, 3 नंबरला पणती आणि नंतर येतं सचा शब्द समई म्हणजे 3 नंबर येणार पणती. पर्याय क्रमांक 1. तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील सुगी या कवितेचे कवी कोण? पहा, आपण पाहिलेले आहे कविता आणि त्याचे कवी किंवा पाठाचे लेखक सुद्धा अभ्यासलेले आहेत. तर सुगी या कवितेचे कवी आहेत शैला लोहिया, म्हणजेच कवयित्री आहेत शैला लोहिया. चला तर हे प्रश्न पाहून आपण आपल्या वहीवरती प्रश्न क्रमांक टाकणार आहात, त्यापुढे 4 गोल करणार आहात आणि हे भाषा विषयासाठीचे 25 प्रश्न आपण सोडवणार आहात.